हर हर यमुनोत्री माता की जय। मित्रांनो, आपण आता यमुनोत्री धाम या ठिकाणी आलेलो आहे आणि हे यात्री स्थळ आहे। या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे गाड्यांची, परंतु दुसरीकडे पण खूप मोठी पार्किंग व्यवस्था आहे। आणि अशा पद्धतीनं आम्ही यात्रेकरू आत्ता पहिलं धाम हे चारू धाम मधलं यमुनोत्री धाम या ठिकाणी पोचलेलो आहे। आणि जानकी चट्टी असं हे यात्रास्थळ आहे। समोर दिसतंय आपल्याला, ती समोर यमुनोत्री मातेचं उगमस्थान आहे। इथून 6 किलोमीटर आहे आणि 6 किलोमीटर आहे आणि हे आता आम्ही पायी चालणार आहोत। इथं घोडे डोल्या अशा भरपूर व्यवस्था आहे आणि अतिशय सुंदर क्लायमेट आहे, अतिशय सुंदर। त्यामुळं अतिशय थंडी आहे, कारण या ठिकाणी दिसतंय हिरवगार आणि डोंगरावर बर्फ आहे, प्रचंड बर्फ पण दिसतोय। त्यामुळं या ठिकाणी आपण आता यमुनोत्री धामचं त्या ठिकाणचंही मी प्रयत्न करेन की तुम्हाला तिथलंही शूटिंग मला दाखवता येईल, तिथली माहिती देता येईल। आणि आता आम्ही निघालेलो आहे यमुनोत्री धाम। यमुनोत्री मातेचं उगमस्थान आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही तिथं स्नान करणार आणि मग त्या मातेचं दर्शन घेऊन पुढील प्रवास उद्याच्याला आम्ही गंगोत्री मातेच्या उगमस्थानाकडे निघणार आहे। जय 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 यमुनोत्री माता की जय। हर हर गंगे केदारनाथ महादेव की जय। बद्रीनाथ महाराज की जय। जय यमुनोत्री माता की जय हो। मित्रांनो, आपण आता यमुनोत्री माताच्या उगमस्थानावर आलेलो आहे आणि हे आपण बघताय हे गरम पाण्याचं कुंड आहे। हे गरम पाण्याचं कुंड आपण बघितलेलं आहे बर्फामध्ये। ह्या हिमालयाच्या डोंगरावर सगळीकडे बर्फ तुम्हाला दिसतोय आणि अशा ठिकाणी गरम पाण्याचं कुंड ही ईश्वराची फार मोठी कृपा आहे। आणि हे आपण सगळेजण समोर आता गंगा मातेचं उगमस्थान आहे। मित्रांनो, या ठिकाणी गंगा माता ही यमदेवतेची बहीण होती आणि याच ठिकाणी गंगा माताने घनघोर अशी तपस्या केली। आणि हे आपल्याला समोर मंदिर दिसते गंगा मातेचं। मित्रांनो, आपण सर्वांनी दर्शन घ्यावं। या समोर इथं गंगा मातेचं दर्शन घ्यावं। आपण सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं। या ठिकाणी दिसतंय, समोर दिसतंय ते गंगा माताचं। आपण इथून लांबून मी प्रयत्न करतो आपल्याला जवळून दर्शन मिळावं म्हणून, पण याच ठिकाणी आपल्या यमुनोत्री मातेचा उगमस्थान आहे, यमुनोत्री मातेचं जन्मस्थान आहे। मित्रांनो, ही यमुनोत्री माता मंदिर आणि आपण सर्वांनी दर्शन घ्यावं। आपण दर्शन घ्यावं, लाईक करा, आपल्या सर्वांना दर्शन मिळावं म्हणून मी आपल्याला दर्शन देतो। या ठिकाणी दर्शन आपण घ्यावं। हे उगमस्थान आहे, हे सर्व उगमस्थान आहे देवीचं। यमुनोत्री माता जी यमदेवतेची बहीण आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी यमदेवता यांची बहीण असलेली ही यमुनोत्री मात्याने या ठिकाणी घनघोर अशी तपस्या केली। आणि या ठिकाणी आपण बघतोय की यमुनोत्री मातेच्या आपण मंदिरात आलेलो आहे। या ठिकाणी यमुनोत्री मातेचं उगमस्थान मित्रांनो झालेलं आहे। या ठिकाणी दर्शनाला या ठिकाणी लोक सर्वजण आलेले आहेत। मी आपल्याला प्रयत्न करतो आत मंदिरात आपण घेऊन जातोय मी तुम्हाला। मित्रांनो, या ठिकाणी यमुनोत्री मातेचं जन्मस्थान। यमुनोत्री माता की जय।
यमुनोत्री माता हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे। मित्रांनो, आपण चारो धाम मधील दुसऱ्या धाम या ठिकाणी आलेलो आहे आणि हे आपण बघताय की गंगेचं उगमस्थान आहे आणि प्रचंड बर्फाच्या चादरी या पर्वतावर पसरलेल्या आहेत। अतिशय उंच असलेलं आणि अतिशय पवित्र असलेलं ही गंगा मैया या पृथ्वीवर भगीरथ राजाच्या अथक तपश्चर्याने या पृथ्वीच्या जनकल्याणासाठी अवतरलेली ही गंगा मैया आणि या गंगा मैयाच्या या ठिकाणी स्नान करण्यासाठी अत्यंत बर्फाचं पाणी आहे मित्रांनो, इतकं थंड पाणी आहे, परंतु या ठिकाणी सर्वजण स्नान करण्यासाठी आयुष्यातून एकदा तरी या गंगाच्या जन्मस्थानी यावं आणि या ठिकाणी स्नान करावं अशा सर्वच जण लोक प्रयत्न करत असतात आणि अशा पद्धतीने आपण हे पूर्ण बघताय ही गंगा मैयाचं उगमस्थान किनारा आहे। मित्रांनो, आता आपण गंगेच्या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। हे आपण समोर बघताय ते मैयाचं मुख्य गंगा मंदिर दिसतंय आपल्याला आणि या ठिकाणावरून सर्व भाविक गंगा मातेचं दर्शन करण्यासाठी जात असतात। हे मंदिर मुख्य मंदिर आहे मित्रांनो, हा मंदिराचा मुख्य परिसर आहे मित्रांनो। या ठिकाणी शिवशंकराला प्रसन्न करून भगीरथ राजांनी या ठिकाणी गंगा अवतरलेली आहे आणि आपण पाहताय की हे मुख्य मंदिर आपल्याला दर्शनासाठी हर हर गंगे 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 हर हर गंगे। मित्रांनो, अलाउड कॅमेरा पुढे नाही घेऊन जायला म्हणून हर हर गंगे हर हर गंगे। मित्रांनो, हर 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 महादेव। मित्रांनो, ऋषिकेशवरून केदारनाथला जात असताना या मार्गावर रुद्रप्रया या ठिकाणी मंदाकिनी नदी आणि या नद्यांचा संगम आहे। या ठिकाणी आपण पाहताय ते असे उंच डोंगर हे रुद्रप्रयाग या ठिकाणी अलकनंदा आणि मंदाकिनी ही नदी आहे मित्रांनो। मंदाकिनी नदी आहे, या दोन्ही नदीचं संगमाचं पाणी सुद्धा वेगवेगळं आपल्याला दिसतंय आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असा हा संगम पाहण्यासाठी तर प्रचंड भाविक भक्त येत असतात। रुद्रप्रयाग या ठिकाणी असलेला हा अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम। हर हर महादेव हर हर महादेव महादेव हर हर महादेव महादेव हर हर महादेव केदारेश्वर महादेव की जय। मित्रांनो, आपण केदारनाथ या मंदिराच्या दिशेने आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून प्रवास सुरू केलेला आहे आणि हे बघताय तुम्ही भव्य सगळे डोंगरांनी या वेढा दिलेला आहे। समोर बर्फाची चादर पसरलेले डोंगर सुद्धा तुम्हाला दिसते आणि जो वरचा डोंगर दिसतोय त्याच्याबरोबर पायथ्याला केदारेश्वर मंदिर आहे आणि आम्ही निम्मा टप्प्यापेक्षा जास्त टप्पा पार केलेला आहे आणि या ठिकाणी हे मध्यभागी अशी झील आहे थोडीशी आणि या झीलपासून मी व्हिडिओ शूटिंग करण्याचा प्रयत्न करतोय, आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। खूप वर जायचं आहे, अजून खूप वर जाऊन आपल्याला असंच पुन्हा परत पुढे जायचं आहे आणि आम्ही सकाळी 6 वाजता जी यात्रा सुरू केलेली होती त्यामधले आमचे 2 तास हे चेकिंग रजिस्ट्रेशन तपासणीची लाईन आहे। त्यानंतर तिथून वाहन गौरीकुंडापर्यंत एक मिळतं प्रयागराजपासून, त्या वाहनासाठी लाईनला वेळ गेला आणि आपल्याला हेलिकॉप्टर पण दिसतंय, फौरात हेलिकॉप्टर आलेलं
तर स्वच्छ प्रकाश आहे आणि आज सुदैवानं गर्दी कमी आहे रजिस्ट्रेशन बंद असल्यामुळं आणि आम्ही भाग्यवंत आहोत त्या मानानं की आमचं कोणतंही रजिस्ट्रेशन नव्हतं, काही नव्हतं, परंतु आम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवली आणि निश्चय केला की आपण जायचं आणि केदारनाथ भगवानाने आम्हाला ती रजिस्ट्रेशनची पण व्यवस्था केली। मित्रांनो, अतिशय छान आणि दुर्लभ योग आहे जीवनातला। केदारनाथ महाराज महादेव महाराजांचं आम्हाला दर्शन या ठिकाणी होईल। हर हर महादेव, हर हर महादेव, केदारेश्वर महादेव की हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, आपण आता केदारनाथ या मंदिराच्या अगदी समोर उभा आहे। मंदिरामध्ये व्हिडिओ कॅमेरा मोबाईल अलाउड नाही आहे। आपण येथूनच दर्शन घ्यावं, केदारनाथ बाबाचं आपण दर्शन घ्यावं। या ठिकाणी असंख्य भाविक भक्त केदारनाथच्या दर्शनाला येत असतात आणि या पवित्र अशा शिवलिंगाचं दर्शन घेणं म्हणजे मित्रांनो या ठिकाणी प्रत्यक्ष महादेव यांना स्पर्श केला, या लिंगाला स्पर्श केला म्हणजे महादेवाला प्रत्यक्ष स्पर्श केला अशी श्रद्धा आहे। आणि अशा पद्धतीनं आणि प्रचंड असे भाविक भक्त साधू संत या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळं आणि हे पांडवकालीन आपल्याला कथा माहीत आहे आणि असं हे जागृत असं महादेवाचं मंदिर या ठिकाणी आहे। मित्रांनो, आपल्याला समोर दिसते ही भीम दगड असं त्याला म्हणतात की या भीमशिलेमुळंच जो पूर आलेला होता आणि प्रचंड प्रवाह झालेला होता, सर्व आजूबाजूची घरं पडली होती आणि या भीमशिलेमुळे हे मंदिर आणि हा परिसर सुरक्षित राहिला। अशा या भीमशिलेला सुद्धा पाया पडण्यासाठी सर्व श्रद्धाळू जातात आणि या ठिकाणी अतिशय शक्तिशाली असं हे 12 ज्योतिर्लिंगामधलं ठिकाण आहे केदारनाथ भगवान। आपण बघताय प्रचंड बर्फाचे डोंगर या ठिकाणी दिसत आहेत, बर्फाच्या चादरी पसरलेल्या आहेत, सगळ्या डोंगरांवर बर्फ पसरलेला आहे। मित्रांनो, अशा प्रमाणे सुंदर असं दर्शन अतिशय सुंदर झालेलं आहे आणि आम्ही आता परत बद्रीनाथ या धामाकडे निघालेलो आहे। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, केदारेश्वर महादेव महाराज की जय, बद्रीनाथ महाराज की जय। मित्रांनो, आपण आता चारोधाम मधल्या अत्यंत प्रसिद्ध अशा केदारनाथ मंदिरात उभा आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करणे, फोटो घेणे अलाउड नाही आहे। मित्रांनो, हे मंदिर तुम्हाला दिसतंय, इथं प्रत्यक्ष विष्णू नारायण या ठिकाणी तपस्या स्थानी बसलेले आहेत आणि हे तपस्या स्थान आहे। मित्रांनो, मी तुम्हाला अजून काही व्हिडिओ चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। नारायण नारायण नारायण। मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे मित्रांनो, हा मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे। या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत की व्हिडिओ कॅमेरा फोटोग्राफी अलाउड नाही। मित्रांनो, तरी मी करण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी प्रत्यक्ष नारायण तपस्याला बसलेले आहेत। हे बजरंग बली पवनपुत्र हनुमान आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी हे लक्ष्मी नारायण आहेत। या ठिकाणी अशा पद्धतीनं महादेव या ठिकाणी भव्य अशी यात्रा भरलेली आहे, सर्व भाविक आलेले आहेत। या ठिकाणी क्षेत्रपाल घंटाकर्णजी म्हणून हे ठिकाण आहे। हे बद्रीनाथ मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो। या ठिकाणावरून भाविक मंदिरामध्ये प्रवेश करतात, हे आपण पाहावं। मित्रांनो, हे पहा, हे आपण समोर पाहताय ते हे बद्रीनाथ मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे। इथून प्रवेश केला जातो। या ठिकाणी हा संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेलेला आहे आणि बाजूला अलकनंदा नदी ही वाहत आहे। मित्रांनो, आपण अतिशय सुंदर अशा पद्धतीनं बद्रीनाथ महाराजांचं हे मंदिर आहे। या मंदिराच्या समोर अलकनंदा नदी ही अलकनंदा नदी वाहत आहे आणि त्याच बाजूला
भगवंताची कृपा म्हणून गरम पाण्याचाच कुंड आहे. त्या ठिकाणी हे सर्वजण या कुंडामध्ये स्नान करत असतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हे चारोधाममधलं अत्यंत पवित्र असं भगवान विष्णूंचं तपस्या स्थान आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या कृपेनं, भगवंताच्या आशीर्वादानं, प्रेमानं चारोधाम यात्रा पूर्ण. नारायण नारायण नारायण.